पूर्वेकडे जे आहे सफाई कामगारांना मारहाण करण्यात आलेली आहे। काल संध्याकाळी ही घटना घडलेली आहे। सफाई कामगार नेहमीप्रमाणे साफसफाई करत असताना त्यांचा झाडू एका इसमाला लागला आणि त्याचा राग आहे तिकडच्या लोकांनी मनात ठेवला आणि आज सकाळी आज सकाळी ज्या सफाई कामगारांना मारहाण करण्यात आली यामध्ये महिला सफाई कामगार देखील आहेत। रस्त्यावर पाडून ही मारहाण करण्यात आली होती आणि कालची ही घटना आहे आणि या घटनेचा संताप म्हणून या विरोधात आज जे सफाई कामगार आहेत त्या सफाई कामगारांनी 2 तासाचं आंदोलन केलं होतं। परंतु तिकडच्या स्थानिक माजी नगरसेविका आहेत किरण चंदवनकर यांनी मध्यस्थी केल्यानंतर सफाई कामगारांनी पुन्हा कामावर रुजू झालेले आहेत। लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी सफाई कामगारांनी केलेली आहे। कारण पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांना फक्त दखलपत्र गुन्हा दाखल केलेला आहे, त्यांच्यावर कारवाई करावी, त्यांना अटक करावी अशी मागणी सफाई कामगारांनी केलेली आहे। नेमकं सफाई कामगारांचं म्हणणं काय आपण ऐकूयात। वसई नवघर पूर्व इथे हा सगळा एक काल अनुचित प्रकार घडलेला आहे। काल आमची एक देवयानी म्हात्रे नावाची संत जलाराम बापू नगरमध्ये एक सफाई कामगार आहे। ती काल झाडू मारत असताना तिचा झाडू एका येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला लागला, कारण तिची पाठ होती। त्यावरून त्या दोघांची बाचाबाची झाली आणि त्याचं रूपांतर धक्काबुक्कीत होताना मारामारीत झालं। तिला इतक्या वाईट प्रकारे मारलं गेलं की त्याचा व्हिडिओ एक रस्त्यावरून जाणाऱ्या माणसाने योगायोगाने काढला आणि म्हणून ती क्लिप आमच्या हाती आली। जेव्हा काल सकाळी इतक्याच वेळेला हा प्रकार मला कळला तेव्हा मी माझ्या कर्मचाऱ्यांना सांगितलं की पहिलं जाऊन पोलीस कंप्लेंट करा, कारण हा जो प्रकार घडला हा मला तरी वाटतं गेल्या 5-6 वर्षात 4थ्या ते 5व्यांदा झालेला आहे। प्रत्येक वेळेला कामगाराने नमती बाजू घेऊन पुन्हा तिथे सफाई करण्याचं काम सुरू केलेलं आहे। मात्र यावेळेला कामगार चिडलेले आहेत, म्हणजे मॅडम आत्ता आम्ही यावेळी ऐकणार नाही आणि म्हणून आज सफाई कामगारांचे सर्व जे अधिकारी आहेत, ठेकेदारांचे प्रमुख व्यक्ती आहेत ते आणि सर्व सफाई कामगार इकडे जमा झालेले आहेत। आम्ही त्यांना विनवणी करत आहोत की सफाई ही अत्यावश्यक सेवा आहे, आपण ती बंद करू शकत नाही, कारण पावसाळ्याचे दिवस आहे, इन्फेक्शन रोगराई लगेच वाढते। त्याच्यामुळे माझी तुमच्या माध्यमातून सुद्धा सफाई कामगारांना विनंती राहील की त्यांनी काम बंद करू नये। मात्र काल मी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये पाठपुरावा केलेला आहे। इथल्या सगळ्या त्या आरोपींना, त्या ज्यांनी मारझोड केली त्या सर्व महिलांना उचलून नेलेलं आहे। पुरुष मात्र फरार झालेले आहेत। आज मी एक लेखी निवेदन आमचे सफाई कामगाराचे ठेकेदार असतील, SI असतील, त्याच्यानंतर सहाय्यक आयुक्त असतील, उपायुक्त असतील आणि आयुक्त यांना देणार आहोत आणि जर असा काही अनुचित प्रकार याच्या पुढे भविष्यात घडला, खरं तर तो घडता कामा नये याच्यासाठी मी पूर्णतः बांधीलच आहे, पण जर तो घडला तर मात्र काम पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल याची मी कामगारांना ग्वाही देते। आजपासून त्याने काम सुरू करावं असं मी त्यांना विनंतीसुद्धा करते। जी विनंती आहे, काल काय झालं, आमच्या एक लेडीजला इथे वाघरी पाड्यात इथे जवळच झाडू काहीतरी लागला अंगाला, तर त्यांनी काहीतरी भरपूर तिला मारलं, भरपूर म्हणजे मला वाटतं तिचा जीव पण गेला असा टायमाला। त्याच्यानंतर मग पोलीस चौकीपर्यंत मॅटर गेलं, तर याच्यात काय कंपनी काय ॲक्शन घेत नाही। का मारलं त्याला? झाडू लागला म्हणून, झाडू मारताना किती वाजताची घटना आहे? 8 वाजता, सकाळच्या 8 वाजता। मागणी काय आता? तिला नाही मिळावा, कारण हे मॅटर एकच नाही झालं, 4-5 मॅटर झालेले आहेत। काय तुम्ही कारण त्याच्या 8 दिवस अगोदर पण तिच्या जोडा जो कामगार आहे त्याला पण मारलं होतं। शिंदे कारवाई काय FIR केलेली आहे, पण त्या लेडीजने मारलेलं त्यांना उचललेलं आहे, पण जी जेंट्स होती मारायला ते काय कुठे फरार आहेत। पण काय आहे, पोलीस चौकीचा मॅटर काय आहे, आज गेल्यात उद्यापर्यंत क्लोज होईल, उद्यापर्यंत आम्हाला तेच होणार आहे, कारण इथे आम्हाला आयुष्यभर काम करायचं आहे। माझं नाव मंगेश मनोहर शिंदे। काल काय नाही, फक्त झाडू त्याला लागला पण होता पायावर, पण त्यांनी मुद्दाम तिने डायरेक्ट लेडीला शिवीगाळ केली, तर तिने पण शिवीगाळ केली। तर याने काय बोललं, मी माझ्या आईला घेऊन होतो, त्या आईला घेऊन आला, तिने मारहाण चालू केली। तिने मारहाण चालू, मग तो दुसरा पण या समोर रोडला घर आहे त्यांचं, त्या नवरा बायको दोघं पण आली, तर त्याने धक्का मारला, तिला ढकललं डायरेक्ट गटरावर। दुसरी लेडीज आली, त्याची बायको त्यांनी डायरेक्ट सर्वांनी मिळून 5-6 जण, ती पोरगी आली, तिने मागून मारत होती। व्हिडिओमध्ये सगळं दाखवलेलं आहे। यांचं कसं आतमध्ये हे लोक चेंबरमध्ये हागणं मुतण्याचं सगळं घाण असते, हे आम्ही साफसफाई याची गोमाती यांचा मार खायचा आम्ही। हे इकडे पुढे या लाईनला पुढे झालं, वाघरीपाडा